ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तेलंगणा राज्यातील सरकारने महाराष्ट्र सीमावर्ती भागात एक खूप मोठा धरण बांधला। यात जवळपास 80,000 कोटी रुपयांचा खर्च तेलंगणा सरकारने केला, परंतु याचे 3 पिल्लर खचल्यामुळे केसीआर सरकारला पराभव स्वीकारावा लागला। हाच तो धरण आहे जे आपण दृश्यामध्ये बघत आहोत आणि या धरणातील 3 पिल्लर जे आहे ते मधातले 3 पिल्लर खचलेले आहे आणि 2 वर्षापासून या धरणातील जे 85 दरवाजे आहेत ते पूर्णपणे उघडे आहेत, कारण की दरवाजे बंद करता येत नाही। मधातले पिल्लर खचल्यामुळे दरवाजे बंद केले तर अजून या धरणावर प्रभाव पडेल पाण्याचा। या कारणाने या धरणातील दरवाजे जवळपास 2 वर्षापासून खुले आहेत आणि पाण्याचा विसर्ग नेहमीच होत आहे। पाण्याचा विसर्ग जेव्हाही वाढत आहे त्यावेळी धोका व्यक्त करण्यात येत आहे आणि महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागात हे धरण बांधण्यात आलेलं आहे आणि एक मोठी आर्थिक लागवड तेलंगणा सरकारने लावली, परंतु 3 पिल्लर खचल्यामुळे नियोजनाअभावी किंवा निकृष्ट दर्जाचे कामामुळे हे पिल्लर खचल्याचे अनेक आरोप झाले आणि दिल्लीतील जी नियंत्रण पथक आहेत ते या धरणाची पाहणी केली। त्यानंतर या धरणाला दुरुस्ती करण्यात यावी असे आदेशही दिल्लीतील जे तांत्रिक नियंत्रण विभाग आहे त्यांनी दिला, परंतु अद्याप या धरणाची दुरुस्ती झालेली नाही। सध्या तेलंगणा राज्यात काँग्रेस सरकार असल्यामुळे काँग्रेस सरकार या धरणाला घेऊन अनेक जे आहेत वादविवाद करीत आहेत आणि अनेक दावे करीत आहेत आणि केसीआर सरकारवर चौकशी सुरू झालेली आहे आणि एक मोठा पराभव या धरणामुळे जे आहेत ते केसीआर सरकारला करावा लागला आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून हैदराबादपर्यंत पाणी नेण्याचे स्वप्न जे आहे ते केसीआरचे होते आणि जवळपास 80% यशस्वी झाले, परंतु पिल्लर खचल्यामुळे या प्रकरणावर सध्या एक वेगळा राजकारण तेलंगणा राज्यात तापत आहेत आणि त्या कारणाने महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये एक माहिती आहे की म्हणजे या पिल्लरची किंवा या धरणाची दुरुस्ती होणार का, एक दुरुस्ती होऊन नियमित हे जे धरण आहे ते सुरू करण्यात येणार का, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रवासियांना किंवा तेलंगणावासियांना शेतकऱ्यांना लागलेले आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 मेडीगट्टा धरण। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।